हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायपी सरोस. कशा आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, आपला जसा लास्ट व्लॉग होता लोणावळ्याचा विसापूर किल्ला, आणि त्याच्यामध्ये माहिती असं की आपण मान्सूनची ज्या ट्रेकची वाट बघत होतो तो ट्रेक आपल्याला लोणावळ्याच्या विसापूर गडावरती आपण केला होता. बट आम्ही त्याच्यानंतर विचार केला की जर मान्सूनमध्ये एवढा आम्ही एन्जॉय करतो, एवढा चांगला व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो, तर अजून एक ट्रिप तर बनते. सो आज आम्ही आलो आहोत पनवेलमधील कर्नाळ गडावरती. ॲक्च्युली मी 4 वर्ष आधी इकडे आलो होतो, पण आम्ही आलो होतो फेबमध्ये, त्याच्यामुळे तिकडे उन्हाळा वगैरे चालू होता. बट आत्ता इकडे असं आहे की आता आम्ही आलो आहोत मान्सूनमध्ये. सो मान्सूनमधला व्ह्यू कसा आहे आणि मान्सूनसाठी हा ट्रेक कसा आहे, इकडचा व्ह्यू कसा आहे, ते आपल्याला बघायला भेटणारच आहे. कर्नाळ फोर्ट पनवेल स्टेशन पासून 12 किलोमीटर आहे. इथे येण्याचे 2 ऑप्शन आहेत. फर्स्ट, ऑटो तुम्हाला चार्ज करेल 250 to 300 रुपीज. सेकंड, बस. सिंधुदुर्ग किंवा अलिबागला जाणारी कोणतीही बस पकडा, तुम्हाला ते डायरेक्ट बाहेर गेट वरती सोडतील. गाईज तिथून आपली एंट्री झाली आहे. तिकडे तिकीट काउंटर वगैरे आहे आणि तिकडे तुम्ही तिकीट प्राइजेस वगैरे बघितले असेल, कोणत्या ॲज पर एज किती तिकीट आहे ते. तिथे तुम्हाला पार्किंगसाठी पण जागा भेटते आणि ऑटोवाल्याने आम्हाला इकडे सोडलं आहे. आता इथून आपली जर्नी स्टार्ट झाली आहे. सो लेट्स गो. कर्नाळ किल्ला समुद्र सपाटीपासून साधारण 440 मीटर उंचीवर कर्नाळ बर्ड सेंच्युरीच्या मध्यभागी वसलेला आहे. गाईज, इकडे एक असा प्लस पॉईंट आहे की जसं संजय गांधी नॅशनल पार्क आहे तसंच इकडे सगळं बनवलेलं आहे. म्हणजे की इकडे प्रॉपर तिकडे खाली चेक करण्यासाठी तिकडे लोक होती की तिकडे तुम्हाला प्लास्टिक वगैरे काय जर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल आम्ही खाण्यासाठी बिस्किट आणलेत, त्यांनी काय केले की आमचे जे बिस्किट वगैरे जे पण होते त्यांनी आम्हाला कसे प्रॉपर असे लिहून घेतले की याचे तिकीट होतं, त्याच्यावरती त्यांनी प्रॉपर लिहून घेतलं की यांच्याकडे एवढे एवढे बिस्किट आहे. सो जेव्हा आम्ही जाणार तेव्हा आम्हाला ते रॅप तो पेपर आम्हाला त्यांना दाखवायचा आहे. त्याच्यावरतीच आम्हाला ते पुढे एंट्री देतील. कमीत कमी आहे ना वाघ तरी बघायला भेटला पाहिजे रे. येऊन फायदा काय? जास्तीत जास्त डायनासोर अंडाकोंडा तर नाही ना. पहले ही फैसला कर ले, ये 50 शेड्स ऑफ बकचोदी मुझे समझ में नहीं आ रही है. क्या 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 चाहिए, क्या किस चीज की जरूरत है तुझे? एनर्जी आली आता. पाय वगैरे नाही. यो 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 यो. गाईज, आपले 2 डिसिजन चुकले. पहिला म्हणजे हा जो मी शॉर्ट्स 3-4 आहे तो व्हाईट कलरचा आहे, त्याच्यामुळे इकडे मी कुठे बसू शकत नाही कारण की तो घाण होतोय. आणि दुसरं म्हणजे हे शॉर्ट असल्यामुळे इकडे मान्सूनमुळे खूप असे मच्छर वगैरे झालेत. सो इकडे हा एक प्रॉब्लेम इकडे मला येतोय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इथे चालताना क्लिप बघितली असेल, त्याच्यामध्ये एक लहान मुलगा होता आणि त्याचे पॅरेंट्स त्याच्यासोबत होते. सो आम्ही जिकडे कुठे ट्रेकला जातो तर तिकडे आम्हाला खूप सारे असे पॅरेंट्स दिसतात की ते म्हणजे त्यांच्या लहान मुलांना ते इकडे सोबत घेऊन येतात. म्हणजे महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल असू दे किंवा ट्रेकिंगबद्दल असू दे, ते त्यांना लहानपणापासूनच त्यांना आवड निर्माण करून देतात. सो ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. सो गाईज, आत्ता जी मान्सूनचा जो ट्रेक तो आता चालू झाला आहे. तुम्ही पाऊस वगैरे बघू शकता, पावसाचा आवाज घेऊ शकता. पाऊस आता वाढत चालला आहे. आणि लास्ट टाइम सारखा आम्ही या टाइमला सुद्धा रेनकोट वगैरे नाही आणलंय कारण की आम्हाला ॲडव्हेंचर करायचं आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा.
गाईज आपला फायनल डेस्टिनेशन आपल्या समोर आहे. बट आता इथून जरी आपल्याला इथे जवळ वाटत असलं तरी नाही आहे. आपल्याला तो एकदम वरती, तुम्हाला जर तिकडे फ्लॅग दिसत असेल तो एकदम वरती आहे. आपल्याला तिथे एकदम प्रॉपर जायचं आहे. आणि तिकडे आपण पायऱ्या वगैरे बघू शकता. सो इथून तरी आपल्याला अजून एक ज्या स्पीडने आम्ही चालतोय त्याच्यानुसार 15-20 मिनटं तरी वरती एकदम टोकाला पोचायला लागणारच आहे. आणि इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. 13व्या शतकात यादव राजवटीत बांधला गेला आणि कोकण गुजरात व्यापार मार्गावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात होता. इतिहासात हा किल्ला यादव, तुगलक, बहामनी, पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश अशा अनेकांच्या ताब्यात आला. सोळाशे 17 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मराठा साम्राज्यात सामील केला. गाईज तसं तर आपण गडावरती आलोच आहोत, पण तरी पण अजून तो वरचा टोक आहेच. म्हणजे तिकडे जे लोक बसले तिकडे गुफा टाईप आहे, पाण्याचा डबका आहे तिकडे, पण एवढं पिण्यायोग्य पण नाही आहे. पण तिकडे जाणार असाल तर थोडंसं रिस्की आहे, कारण तिकडे माकड वगैरे खूप सारे आहेत. सो तिकडे नकाच जाऊ. जर व्ह्यूसाठी बघायला वगैरे जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. बाकी पण तसं आपल्याला जायचं आहे वरती. आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तुम्ही जर बाईकने जर येत असाल तर तुम्हाला हा हायवे आहे, इकडून तुम्ही येऊ शकता. किल्ल्याचा टोकदार स्तंभ आकाराचा बुरुज, ज्याला पाडवांचा बुरुज म्हटले जाते, लांबूनच ओळखता येतो. आज जरी किल्ला खराब अवस्थेत असला तरी त्याची दृश्य अप्रतिम आहेत आणि तो ट्रेकरसाठी खास आकर्षण आहे. आय डोंट नो तुम्हाला इकडे हवा दिसते की नाही प्रॉपर, बट एकदम धुक्यासारखी हवा तर इकडे येते. मी माझ्याकडून ट्राय करतो की मला किती कॅप्चर करता येते ते. बट इथे बघा की पूर्ण एकदम धुक्या पडल्यावरती जशी हवा चालते ना तशी हवा इकडे चालते. बघा इकडे एकदम प्रॉपर खालून वगैरे ॲक्च्युली आम्हाला तिकडे टोकाला जायचं होतं, बट आता नको वाटतं, कारण तिकडे पुढे रस्ता पण दिसत नाही पुढे आहे की नाही. त्याच्यामुळे आम्ही आता इथेच थोडंसं खाऊन वगैरे थोडंसं फोटोज वगैरे काढून थोडासा आराम करून आम्ही एक अर्ध्या तासाने खाली जातो.